आरक्षण जे आपल्याला मिळालं, आरक्षण आपल्याला का पाहिजे, तर राजकारणामध्ये महिलांना संधी मिळणं ही खूप कठीण गोष्ट आहे आणि ती कठीण गोष्ट कोणी सोपी केली असेल तर आपले आदरणीय नेते शरद पवार साहेब यांनी, जे महिलांना 33% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालं आणि त्यानंतर आज 50% महिला, आज मुंबई महापालिकेमध्ये बघा 227 वॉर्ड आहेत, त्यातल्या अर्ध्यापेक्षा एक जास्ती महिला ही नगरसेविका म्हणून निवडून येऊ शकते, ती केवळ हे आरक्षण मिळालं म्हणून। अनेक जण आरक्षणाला विरोध करतात, परंतु महिलांच्या बाबतीत तर मला निश्चित वाटतं की महिलांना जर समान संधी द्यायची असेल, सहभाग द्यायचा असेल तर तो निश्चितच पवार साहेबांनी ती संधी दिलेली आहे। आपल्याला माहिती आहे 7/12च्या उतार्यावरती नाव, घरावरती नाव, समान संधी ही फक्त शरद पवार साहेबांनी आपल्याला दिलेली आहे। आणि आता सगळ्यात मोठी संधी जी शरद पवार साहेबांनी दिली ती आर्मी मध्ये, नेव्ही मध्ये, पोलीस मध्ये ज्या महिला आज मोठ्या संख्येने आपल्याला बघायला मिळतात त्या केवळ म्हणजे सिंदूर, ऑपरेशन सिंदूर मध्ये आपल्या 2 भगिनींचा फोटो आणि मध्ये मोदींचा फोटो होता, की ही संधी कोणी दिली तर पवार साहेबांनी दिली। आणि म्हणून आज महिला एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आर्मी मध्ये आणि पोलीस दलामध्ये सुद्धा आहेत।